एका छोट्याशा गावात जन्मलेलं एक स्वप्न शेतात उगवलेल्या रोपांसारखं जपलं गेलं. शिकवण, कष्ट आणि माणुसकीच्या मातीमध्ये रुजलं आणि आज अख्ख्या महाराष्ट्रात श्रद्धेचं वटवृक्ष बनलंय. वैद्य डॉक्टर पंढरी उत्तमराव इंगळे हे ते नाव. 1 जुलै 1985 बुलढाणा जिल्ह्यातील आमोना या खेड्यात शेतकरी आणि समाजसेवक वडिलांच्या कुशीत जन्मलेल्या पंढरीच्या घरात अमोल ठेवा होता तो मूल्यांचा, माणुसकीचा आणि स्वप्नांचा. घराची परिस्थिती सर्वसाधारण. वडिलांचा शेती व्यवसाय, पण मेहनत हीच घरची खरी ओळख. आणि त्या घरात मोलाचं होतं शिकवणुकीचं वळण, कष्टाचं बळ आणि स्वप्न पाहण्याची परवानगी. डॉक्टर साहेबांनी अमोना जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाची पायरी चढून पुढे जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून आपल्या प्रयत्नांना प्रथम पायरीचं रूप दिलं. डोळ्यात एक स्वप्न होतं, डॉक्टर होण्याचं. हे स्वप्न वडिलांच्या कष्टांनी, आईच्या आशीर्वादांनी आणि स्वतःच्या अथक मेहनतीने साकार झालं. BA-MS पूर्ण झालं आणि त्यानंतर MD द्रव्य गुण व BA मानसशास्त्र PhD सुरू आहे. पण पंढरी इंगळे यांची खरी ओळख, त्यांचा खरा अध्याय सुरू होतो 15 जून 2012 पासून, जेव्हा त्यांनी चिखली या ग्रामीण भागात गंगाई हॉस्पिटल सुरू केलं. या हॉस्पिटलमध्ये केवळ औषध दिलं जात नाही, तर इथे दिला जातो एक विश्वास. रुग्णाच्या दुःखांवर फुंकर घालणारी एक संवेदनशील साथ. एव्हियन स्पाइन असो, मूतखडा, हृदयरोग, दमा, मायग्रेन, आम्लपित्त, कर्करोग, मूळव्याध किंवा पक्षाघात असो. मला 2 वर्षापासून यांचा त्रास होता. इथला पत्ता भेटला मला YouTube-द्वारे. माहिती घेतली, त्यांनी ट्रीटमेंट केली. आजचा आमचा 5वा दिवस आहे. 5व्या दिवसात 30% फरक पडलाय. डॉक्टरांचा स्वभाव बी एकदम छान आहे. स्टाफ लोक पण सगळे चांगले आहेत. येथे शस्त्रक्रियेविना हजारो रुग्णांना नवी आशा मिळते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर दूर भारतातून रुग्ण इथे येतात, औषधासाठी नाही तर आशेच्या शोधात. माझ्या मिसेस अनिता जाधव यांना गुडघ्याचा त्रास 3-4 वर्ष झालं आहे, पण ऑपरेशन न करता गुडघेदुखी टाळायची होती. त्या YouTube मध्ये सर्च करून, इतरांच्या माहिती करून स्वतः येऊन एकदा भेट दिली. इथल्या दवाखान्याचं सगळी परिस्थिती पाहिली आणि मला दवाखाना आवडल्यानंतर मी माझ्या मिसेसला घेऊन या दवाखान्यात आलो आहे. 3 दिवसामध्ये बराच फरक पडला आहे. कारण मांडी घालता येत नव्हती, तर मांडी घालता येईल आमच्या मिसेसला. आणि अशा पद्धतीनं इथला दवाखाना आयुर्वेदिक दृष्ट्या, पंचकर्माच्या दृष्टीनं आणि चांगला वाटतो. ऑपरेशन न करता गुडघेदुखी किंवा इतर इथले एव्हियनचे आजार हे डॉक्टर साहेब हे दुरुस्त करतात. आणि हे सर्व करत असताना डॉक्टरांचा स्वभाव फार मनमोकळा आहे, चांगला आहे. कोणी सहज बोलू शकतो. तसेच इथले कर्मचारी पूर्ण सहकार्य मिळतं. ॲलोपॅथिकच्या नादाला लागण्यापेक्षा इथे आयुर्वेदिक पंचकर्म करून आपल्या हाडाचे आजार नीट करण्यासाठी हा दवाखाना मला चांगला वाटतो. डॉक्टर पंढरी इंगळे हे केवळ तपासणी करणारे डॉक्टर नाहीत. ते रुग्णांचं दुःख ऐकतात, त्यांच्या मनातली भीती समजून घेतात आणि त्या मनाला पुन्हा जगण्याची उमेद देतात. त्यांच्या हातात औषध आहे, पण हृदयात प्रेमाची ऊब आहे. आजवर त्यांनी 500हून अधिक आरोग्य शिबिरे, शाळा दत्तक योजना, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरं, आरोग्य मार्गदर्शन शिबिरं आणि समुपदेशन उपक्रम अगदी हिरहिरीने राबवले आहेत. कोरोनाच्या काळात त्यांच्या कार्याला कोरोना योद्धा पुरस्कार मिळाला. पण लोकांच्या मनातली जागा, तीच खरी शाबासकी. ते फक्त डॉक्टर नाहीत, ते एक संशोधक आहेत. 16 संशोधन लेख प्रकाशित आहेत. ते समाजसेवक आहेत, गरजूंना आधार देणारे. ते मार्गदर्शक आहेत, नव्या डॉक्टरांना आयुर्वेदाची खरी दिशा दाखवणारे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. यंग रिसर्चर अवॉर्ड 2022, विदर्भ गौरव 2022, आयुष रत्न पुरस्कार, बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार 2024 आणि अलीकडेच मिळालेला राष्ट्रीय आरोग्य सेवा कल्याण पुरस्कार 2024.
जो पुण्यात नॅशनल हेल्थ केअर आणि वेलनेस कॉन्फरन्समध्ये त्यांना अतिशय सन्मानपूर्वक दिला गेला. या वर्षी सुद्धा आयुष लिजेंड अवॉर्ड 2025. पण या सर्व सन्मानांच्या पलीकडे एकच गोष्ट आजही त्यांच्या मनात आहे, ती म्हणजे सेवा म्हणजेच साधना. ते गंगाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि ते सातत्याने कार्यरत आहेत. लोकांचं जीवन सुखकर करायचं हाच त्यांचा धर्म. तसेच आयुर्वेदाचार्य मुलांना शिकवून त्यांच्यामध्ये सुद्धा सेवाभाव रुजवतात. गंगाई हॉस्पिटलच्या वतीने 12 वर्षापासून अविरत जनसेवा चालू आहे आणि त्यांच्या सेवेच्या या 13व्या वर्षी, अर्थात त्यांच्या सेवेचे 13 वर्ष पूर्ण होऊन गेले, अर्थात एक तप त्यांनी आपल्या सेवेचं ओलांडलेलं आहे. आणि त्यांची सेवा खेड्यात, पाड्यात, शहरामध्ये एवढंच नाही तर पुण्यासारख्या शहरापर्यंत, आळंदीमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट शिबिरं घेऊन अनेकांना औषधीच्या द्वारे चांगल्या प्रकारे लाभ दिलेला आहे. पळसखेड सपकाळ, जिल्हा बुलढाणा येथे सुद्धा त्यांनी अनेक शिबिरं घेऊन चांगल्या प्रकारची भाविक भक्तांची सेवा सुद्धा केलेली आहे. तरी त्यांच्या या सेवेला माझे अनंत अनंत शुभाशीर्वाद. आज 1 जुलै डॉक्टर पंढरी उत्तमराव इंगळे यांचा वाढदिवस. ही केवळ एक तारीख नाही, तर त्यांच्या साधनेचं, समर्पणाचं आणि सेवाभावाचं स्मरणोत्सव आहे. चला तर मग आपण सर्वजण त्यांच्या कार्याला अगदी मनापासून वंदन करूया. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा डॉक्टर साहेब. आपली ही दिव्य सेवा अशीच अखंड आणि उज्ज्वल चालू राहो. धन्यवाद.